जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे ती म्हणजे पोलीस भरती 2024-25साठी खूप अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की ही माहिती आहे ऑफिशियल अधिकृत. कुठून आलेली आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो माहिती आलेली आहे माहितीच्या अधिकार अधिनियम 2005च्या नुसार एका विद्यार्थ्याने अर्ज केलेला होता. त्याचे उत्तर आज आलेले आहे आणि हा अर्ज केलेला होता 25/11/2024ला आणि त्याचे उत्तर आलेले आहे 4/12/2024ला. बघू शकता इथे S.B. कुलकर्णी, जनमाहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर आपला 2 नंबरचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा. पहा काय म्हटलेलं इथं, आपल्या माहिती अधिकार अर्जान्वये मागणी केलेल्या माहितीचे अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की विविध घटकाकडून माहिती प्राप्त करून ती माहिती संकलित करून म्हणजे गोळा करून किंवा एकत्र करून शासनास सादर करण्यात येईल व शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पोलीस शिपाई भरती करता विविध घटकात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई बँड्समन आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे बँड्समनच्या सुद्धा जागा राहणार आहे. सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPFच्या सुद्धा जागा राहणार आहे, पण यावर्षी जेवढ्या जागा आहे त्याच्यापेक्षा खूप कमी राहणार आहे. कारागृह पोलीस शिपाई संवर्गातील माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे जेव्हा जाहिरात येईल तेव्हाच ही किती जागा आहे, काय आहे, कोणत्या घटकात किती जागा आहे, किती जागेसाठी भरती होणार आहे, कोणत्या कास्टसाठी किती जागा असणार आहे, समानता आरक्षणासाठी किती जागा राहणार आहे, महिलांसाठी, त्यानंतर सर्वसाधारण किती जागा राहणार आहे, कोणत्या कोणत्या घटकामध्ये भरती राहणार आहे, हे संपूर्ण माहिती आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे तर संकेतस्थळावर. तर ही अधिकृत माहिती होती, म्हणजेच सरकार स्तरावर, शासन स्तरावर हालचाली सुरू आहे. आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला भरती काढण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करायचा आहे. आपल्याला 9,000ची भरती ही 15,000+ वर घेऊन जायचं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की 100 दिवसांचा मुख्यमंत्री साहेबांनी टार्गेट दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपली भरतीसुद्धा मोठी झाली पाहिजे, याकडे आपलं लक्ष राहिलं पाहिजे. आणि वयवाढ हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जवळपास यामध्ये मागच्या वर्षी जवळपास 2 ते 2.5 लाख विद्यार्थी बाहेर पडलेले होते. जे भरती काढण्यासाठी पुढाकार घेतलेला होता तेच विद्यार्थी यापासून दूर राहिलेले होते, ते भरती देऊ शकले नाही, पण त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. आणि 2024 या चालू वर्षामध्ये सुद्धा विद्यार्थी बाहेर पडणार आहे, त्यांनी सुद्धा जागे व्हायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.